सरळ घेऊया. अजून भरलाच नाही. दुसरा मार्ग हा बाबा, या चष्म्याचा फायदा कोणी आपल्या रस्त्यावर असं ठोकलं हा तर सरळ पोलीस का जायचं व्हिडिओ दाखवा. कोणाची चूक आहे ते त्याला न बघता त्याची फाटते. मी सरळ पुढेच बघणार आहो ना. जी घटना व्हायला त्या घटनेकडे बघत आवाज रेकॉर्ड आहे की आवाज रेकॉर्ड आहे, आपली आवाज बी रेकॉर्ड होते, माईक आहे, सगळंच आहे, सिस्टीम सगळं ओके आहे त्याच्यात. बरं आहे. आणि हे आपल्या माहिती नाही ते सुद्धा रस्त्याच्या कोणत्याकडनं चाललेल्या आपण ते बी काय कळले. नेमकं आपण आपल्या बरोबर जायला हा की नाही, आपण करा द्या त्या समोरच्या वाहनानं कुठून आला हा त्याला ते बी लक्षच करते त्याला. हो बरोबर होत आहे, ते लोकेशन काढते ना त्याला बी याच पॉइंटवर आपण त्याला बी कळाले. हा नुकसान वाटतं हे मुसलमान झोपतात का? अलीकडल्या साईडला शेती केली फुलांची. किती जुनं आहे? काय नाही नाही आपल्या म्हणणार तर मटनचं दुकान आहे काय? इथे एक प्लॉट बघितला होता एरियामध्ये. एरिया किती खतरनाक दिसायला बघ ना. आणि किती दूर पडते आपल्या मुदखेड बी. म्हणजे चष्म्यामध्ये रेकॉर्ड झाला, दुसरीकडे लक्ष पुढी लक्ष होतं, म्हणजे चष्मा तुमच्याकडे लक्ष द्या. सोडलो त्याच्यामध्ये खडाबडा आला नाही टायर पुढे, आपण जात होते. याच्यामध्ये एकच डेंजर बांधला राहते, काही खडक बडक आला हल्ल्या गेलं तेव्हाच बॅलन्स बिघडते. ते हाय स्पीड वाली बाईक राहतात ना त्याच्यामध्ये स्पीड कंट्रोल होते, म्हणजे ज्या जागेवर स्पीड आहे त्या जागेवर आपण स्टॉप करू शकतो. 40 मध्ये स्टॉप केलं 40 मध्ये रफ्तार पकडते, तेव्हा हात सोडायला काही होत नाही. आता आपण सोडला की आपली स्पीड कम होते. आली काय मी चालू
किती जवळ, किती वजा असेल त्याचे. लाकडामुळे किती खतरनाक झाले ते. लाकूड किती वजनदार असेल त्याची. फाटल्याच गेले ना. स्टँड मारला नाही. गडबड नाही, काहीच गडबड नाही. काय कोणाचं मोतीला जायचं नाही, काय नाही, काय लग्नाला जायचं नाही आपल्याला. आरामात जायचं. रस्ता तेवढा चांगला नाही आहे. हो, आता अँगल आणि बराबर मला कळाले तर मी एकदम आरामात चालू शकतो. दिसाले ना, थंडगारच दिसाले. मधून हाय काय आहे ना. माहित आहे, रस्ताच बरा नाही ना स्पीड मध्ये चालवायला. इकडच्या रस्त्यावर यायच्या मी हाव तिथं चालूच शकणार त्यानं. नंबर रिटेट होते त्याच्यावर, म्हणजे चष्म्यानं सरळ केसच होते त्याच्यावर. त्यानं वेगळ्या रस्त्यानं मला ठोकला, त्याच्यावर सरळ केस होती. मी काहीच बघ ना केस करायला. नंबर सरळ डिटेल होतो, त्याला कुठेही पळा. केस करता येणार, लायसन नाही. लायसन नाही. लायसनच नाही माझ्याकडे. लायसन हा करता येतं ना, 18 झालेला आहे ना. मग कुठं ते याच्यामध्ये करतात म्हणा. ऑनलाईन बी होते म्हणा, पण मला गॅरंटी नाही येईल की नाही. मला एक बार झालेलं आहे ना पॅन सोबत, आलंच नाही. घाटा झाला पैशाचा. कितीतरी भरलं होतं यार, 100 भरलं होतं. तेव्हा घाटा झाला म्हणजे बाहेर जाऊनच भरलं. जाऊ दे वाटलं गेले याच्याहून. सोपं नाही रे ते. हा सोपं नाही, आता बी या बी काळात सोपं नाही, पुढच्या काळात होईल. मला वाटलं सोपं राहते, एरीत काढून घेतो. नाही, मुख्य आहेत ना ते पॅन येते ते मेन ते टाइमला अशा साईडनं जायचं, जिकडून रस्ता चांगला वाटला तिकडून पळायचं. कोणी पटकन आलं नाही ना, मागं पुढं कोण कळालेच ना. ते बी आहे. वळवळ करायची लोक. तुझी येऊन यायला मला चांगला रस्ता आहे, येत आहेस आपण चांगल्याच रस्त्याने. तेव्हा कोणी बोलायला नसणार. बारड मार्ग चांगला, बारड मार्ग. हा, म्हणजे त्या पांढरवाडीहून बारड जायचं आणि बारडहून इकडे यायचं.
मी बी बघतो आपल्या पद्धतीने मी बी कडनच आले हा चष्मा आहे ना तुला चष्मा आहे की आहे ना तेच विचार कर आलो हा ठीक आहे काय सर गेलाय अवसर आहे गेलाय ते झेंडा रवायचा होता ना काय करणार रे घंटा प्रसाद 1 घंटा मला भेदो मी तेच विचार करून चालू आलो एकदम आराम से गचकेच लई आहेत तिकडून साफ आहे पण खडे आहेत खडे बी आहे शक्यता हां तेच सगळा मार्ग बघा तुम्ही कुठून बी चांगलं आहे पण प्रॅक्टिस होते तुला त्याच्यासाठी कुठूनही चालता आलं पाहिजे कुठूनच चाललं नाही मी चाललं तर विचार करालो गाडी स्मूथ चालावा तुला कुठं मी चाललं नाही तेच उतार खड्डे पण माणूस परफेक्ट अशाच रस्त्यानं तू चांगल्या रस्त्यानं तर कोणी पुढे गेली त्याला काय तू अशा रस्त्यानं चालेला असं जमलं तुला झालंच ना आहे का नाही चांगलं
हातावर असली ना तेव्हा काही वाटणार, प्रॅक्टिस होऊन जाते. तरी आहे की practice. प्रॅक्टिस आहे, फक्त एकदमच असं बॉडीवर ये रोड पडला ना तेव्हा अंग दुखते. एकदम काय माणसाला ये करा. हळूहळू हळूहळू रोज गेलं तेव्हा काहीच वाटणार. नांदेड येते येऊन गेलं तर, जाऊन आलं तर नांदेडला. परमेश्वर रोज शाळेला घेऊन येते गाडी हा. शेतात घेऊन जाते. तेच ना, हाय सवय. तर रोज गाडी चालली रोज त्यानं परफेक्ट आहे. आणि त्याचं अंग बी दुखणं. तर मी कोणच्या तर हे पाडव्याला दसऱ्याला गाडी चालली अंग दुखायला जरा. गाडी ये दूध घ्यायला तरी जात होतो, ते बी बंद झाले महिन्यापासून. दूध घ्यायला म्हणजे असं किती राहते थोडंसं. एक नाही तुमचा सण असेल सगळं तर सारखंच देतात. चालवलं तर चालेल, हात दुखला तर सांग. पण ते रस्ता कितीपर्यंत आहे? साप रस्त्याला मला काहीच वाटणार. याच्यापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत पांढरवाडीपर्यंत. हो, पांडववाडी केव्हा येते? अजून किती दूर आहे? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर आहे. अजून पारडी गेली आता. पारडी वैजापूर चालण्यावरचं गाव आहे बोबडे तुला फोन लावलं की नाही, ते इथूनच येते. इथूनच येते काय? चांगलंच गाव दिसाले, प्रगत गाव दिसाले इतकं. शेत्या वगैरे माहित होतं असं काहीतरी येते, याच्यामुळे जोरात चढी ना. कोणतं माळ आहे?
ये लेफ्टला बघ. अचानक समोर येतो वाणीत दुसरं यायचंय चल म्हणून काय आहे गॅरंटी कशी मागे हो तेच ना. पण मध्ये अंतर राहते लगेच कंटिन्यू चिल्ल यायचं आहे ना कोड मध्ये अंतर राहते. काय झालं काम येते ना आता चांगला रस्ता आहे. तसा अंदाज असतंय. बोरगाव शिवताम बोरगाव शिवताम रस्ता झाला. तो 2 सेकंड रस्ता होता चांगला. चालेल याच्यावरून बघू भाजी पातळ चिखलातून सुद्धा चालता आला पाहिजे. ते सगळ्यात डेंजर असते पातळ चिखल. चिखल घट चिखल मध्ये जाता येणार ते मध्ये फसून बसते टायरला चिखल चिटकते. पण पातळ चिखल स्लिप मारते. गचका वाटाला रे. मोठा गच काय वाटाला नाही पुढे. हात हल्ला नाही पाहिजे गचक्यामधून. एखाद्या वेळेस माणसाच्या लक्षात बी नसतंय आणि जोरात जावं लागतो गचक्यामधून. त्यावेळेस आपले हात शेक नाही झाले पाहिजे गचक्याला. नाही तर मग हँडल पिरगाळल्या जाते मुंडीवर पडतात जाऊन. तेवढी जोरात का जायचं झटका बसतेच ना निब्बरचा झटका बसते. जोरात जायचं रस्ता एकदम साफ आहे आणि तू चला जोरात आणि अचानक मध्ये खड्डा आलाय काय करणार आहे. तेव्हा रपका बसते. हा बसते रपका. तो रपका आपल्या हाताला सहन झाला पाहिजे. मजबूत हात धरून आपला त्या रपक्यातूनही बाहेर निघाला पाहिजे. सबकीना ते निघून बसून आलं पाहिजे. आरबारता नाही वाटत. हॅलो नमस्कार नमस्कार. काय होतं ऐका हां हॅलो बघा इकडं आलतो अपरंपार माळावर. त्यानं मग चला कुठं तरी जाऊन म्हणल्यानंतर दोघं जण इकडं झाले. त्यानंतर ते गेलो विसरूनच. अर्धा पाऊस असला
वरी गेल्याच नाही ते कालीच आहे वर जाऊन नावा हा बरं असं आहे का मग काय हरकत नाही मग या की मग इकडे गाडी घेऊन या तुमची इथून आमची गाडी घेऊन जा हां धोंडूला गाडी पाहिजे धोंडूला हा का तामशाला लग्नाला जायचं आहे त्याची गाडी साधारण आहे दूर जायचं आहे म्हणून आपली गाडी नेतो म्हणून काल म्हणलंय मी विसरलो तामशाला जायचं आहे म्हणून इथूनच जाणार आहे त्याला अपरंपारच्या कठीण ये म्हणून त्याच्या गेअर दिसतात त्या गाडीमध्ये खट्याला राऊंड गेअर दिसतात हा दिसतात थांबायचं आहे आपल्याला धोंडू काकासाठी नाही थांबायचं कुठंच नाही आपापलं जायला त्यांना आलं की फोन करतो अजून निघालाच नाही बरोबर हळू जमाना ओके कुठं ओके या पट्टीच्याही बाहेर गेलो सीता नदी होय बरोबर जागाच नाही थांब की उभं कर की तिथं आहे ना मागे काय तुम्ही बघलेच नाही हा हा मी बघलो नाही दुरून दिसणार रे पांढरवाडी हा तेच वाचलो आलं वाचालो ना तिथून कुठून मुडात होतं मग ती पुढी आहे काय घरापर्यंत पांढऱ्याकडे चालू हा ते
पुढेच होतो मी. मला काय बघावं लागेल. हो मागचं पुढे बघावं लागते नो टर्न घ्यायचं. ते आपलं स्पीड कम करतात मागचे ते माहित राहते ना. आपण इकडे घ्यायला ते ना इकडे का घुसत. नंबर 1 चा रस्ता होता सगळा उकरल्या गेला. अर्धी केळी तर तशीच झाली. पाणी लागते पातळ म्हणजे पट्ट्यावर.
फिरायला लग्नाला बघ 11:30 लग्न आहे 11 वाजून 21 मिनिटं. पहिले लोक कोणाही लग्नात जायचे जेवायला भेटले जेवण काय जेवण भेटत नव्हतं तुमच्या काळात जेवण भेटत नव्हतं जेवणाची आपूस होती हा म्हणून तसले करायचे आता जेवण नकली झाले कुठं बी घ्यायले जेवणात गेले तर हा लग्नाला पळाले जेवण नकली झाले